तर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न विचारला जायचा। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला कोण येणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। शरद पवारांनी नाही नाही म्हणत सुप्रिया सुळेंच्या रूपामध्ये आपला प्रतिनिधी पाठवला। काँग्रेसनं मात्र सपशेल दांडी मारली। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असा त्याचा अर्थ काढला जातोय। उद्धव यांच्यासोबत जायचं की नाही हा निर्णय राज ठाकरे शांततेत घेत आहेत, तर ठाकरे बंधूंसोबत जायचं की नाही हे काँग्रेस ठरवतेय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या वरळीतील 5 जुलैच्या विजयी मेळाव्यात महाराष्ट्रातील सगळ्याच प्रमुख विरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील 2 प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहभागी होणार का अशी चर्चा होती। मनसे आणि काँग्रेसचं जुनं नातं आणि त्याचा मतपेटीवर होणारा परिणाम बघता काँग्रेस काय करणार असा प्रश्न होताच। त्यात शरद पवारांनी सस्पेन्स वाढवून ठेवला। 5 तारखेला मात्र सगळं चित्र स्पष्ट झालं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे खासदार सुप्रिया सुळे होत्या। डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे छोटे मोठे पक्ष होते। काँग्रेसने मात्र दांडी मारली। काँग्रेसचा एकही छोटा मोठा नेता या विजयी मेळाव्याला हजर नव्हता। बैठकीमुळे काँग्रेस नेते बाहेर होते, पण मराठीच्या प्रश्नावर आम्ही एक आहोत असं सांगत संजय राऊतांनी मित्र पक्षाची बाजू सावरून घेण्याचा भरपूर प्रयत्न केला। हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो। किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत। आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे। आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेत असते। त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही। मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू। मनसेला सोबत घेण्याबद्दल चर्चा करून ठरवू, मात्र काँग्रेसचा फार विरोध नसेल अशी आशा शरद पवारांनी व्यक्त केली होती। 2 दिवसांनंतर अखेर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केली। ठाकरे बंधू कोणत्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत हे कळल्यावर पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळांनी दिली। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर नेतेही युतीबाबत सकारात्मक दिसून येत होते, तर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी या समीकरणांवर प्रश्नचिन्ह उभं केलं। मी त्यांच्यासाठी नेहमी त्यांच्या बरोबर आहोत। ह्या गोष्टीसाठी मराठीसाठी आम्ही नेहमीच त्या बरोबर आहोत। मराठी आपली मायबोली आहे, ह्याचा सगळा प्रचार व्हायला पाहिजे, प्रसार व्हायला पाहिजे आणि त्याची दुसऱ्या भाषेची सक्ती होऊ नये यासाठी आम्ही नेहमीच बरोबर राहिलेलो आहोत। फक्त असं झालं की काही कारणास्तव नाही जाता आलं, पण तरीसुद्धा वर्षाताईने ट्विट करून त्यांना सपोर्ट केलेला आहे। राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचं जे काम चालू आहे आणि बाकीचे पक्ष तिकडे गेले होते ते खरंच आम्ही वाखण्यासारखं आहे, कारण आम्हाला मराठीवर प्रेम आहे। एक लक्षात घ्या, काँग्रेस सोबत होती त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धनजी सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तेही होते आणि बरेच लोक होते। आणि मुळात तो कार्यक्रम आम्ही पुन्हा सांगतो की तो कार्यक्रम हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा अस्मिता आणि मराठी प्रदेशाचा अभिमान यासाठीचा तो कार्यक्रम होता। कोणी कोणाबरोबर जावं, कुणासोबत निवडणुका लढवाव्या त्या पक्षाचं मत आहे, त्या पक्षाचा अधिकार आहे। मनसे संदर्भात काय वक्तव्य केलेली आहेत उद्धव ठाकरे यांनी ही अख्ख्या जगाला माहिती आहे। राजसाहेबांबद्दल कशा पद्धतीची वक्तव्य होती, त्या पक्षाबद्दल कशी वक्तव्य होती अख्ख्या जगाला माहिती आहे। आम्हाला त्यावर बोलायची गरज काय? त्या दोघांचे पक्ष आहेत, ते ठरवतील। 2012 साली मुंबई महापालिकेत काँग्रेसचे 51 नगरसेवक होते, तर 2017 साली 31। बहुतांश मुस्लिम दलित मतदारही काँग्रेस सोबत राहिला। मात्र मनसे सोबत असेल तर यातली काही मतं तसंच पारंपरिक परप्रांतीय मतं जातील अशी भीती काँग्रेसला वाटत असणार। त्यामुळेच निवडणूकपूर्व युती करण्यापेक्षा निवडणुकीनंतर एकत्र येण्याची रणनीती आखली जाऊ शकते। आज राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी काही भूमिका घेते मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी, ती काँग्रेसला अडचणीत आणण्याची शक्यता आहे। कारण राज ठाकरे यांच्यासोबत आता उद्धव ठाकरे सामील होत आहेत। दोघा भावांची सभा झाली, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये राहायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका मान्य करावी लागते।
कारण उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमधून अद्याप तरी कुणी असं आव्हान दिलेलं नाही. हे दोघं भाऊ एकत्र राहणार असे संकेत स्पष्ट मिळत असताना काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये कितपत राहायचं हा प्रश्न उद्या उपस्थित होऊ शकतो. मराठी भाषा हा मुद्दा वरकरणी दिसत असला तरी सगळ्याच पक्षांचा एक डोळा मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे, यात शंकाच नसावी. मतांच्या लोभापायी मराठी अमराठी दरी वाढणार नाही याची काळजी राजकारणी घेतील याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ती जबाबदारी सामान्य मुंबईकरांवर असेल. अमराठी असाल तर मराठीबद्दल जाणीवपूर्वक अवमानकारक चिथावणीखोर बोलू नका. कुणी बोललं तर त्याला योग्य मार्गानं समजावून सांगा. या पावन भूमीप्रती भाषेप्रती कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतज्ञपणा तरी दाखवू नका, ही माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.